श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या आपल्या नवीन व्हिडिओचा विषय असा आहे की पापमोचनी एकादशी येणार आहे आणि या एकादशीची पूजा विधी कशी आहे, कशा प्रकारे आपल्याला पूजा करायची आहे, कोणत्या सेवा करायच्या आहे, ह्या एकादशीचे व्रत नेमके कोणत्या दिवशी आपल्याला ठेवायचे आहे, ही सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आपल्या पंचांगानुसार या वर्षी चैत्र महिन्यामध्ये कृष्ण पक्षामध्ये एकादशी तिथी ही 4 एप्रिल 2024 गुरुवारी संध्याकाळी 4:16 सुरू होणार आहे. तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 5 एप्रिल दुपारी 1 वाजेपर्यंत ही एकादशी असणार आहे. तर उदया तिथीनुसार आपण पापमोचनी एकादशीचे व्रत 5 एप्रिलला ठेवणार आहोत. वर्षभरामध्ये 24 एकादशी ह्या भगवान विष्णू यांना समर्पित असतात. धार्मिक दृष्ट्या सर्व एकादशींना मोठे महत्वपूर्ण मानले जाते. प्रत्येक एकादशीचे नाव वेगळं आहे आणि त्यांचे महत्व देखील वेगळे आहे. पापमोचनी एकादशीचे व्रत हे चैत्र महिन्यामध्ये आपण कृष्ण पक्षाच्या एकादशीला ज्या दिवशी ठेवत असतो. पापमोचनी एकादशी ही नावाप्रमाणे सर्व पापातून मुक्त करणारी आहे. पापमोचनी एकादशी व्रताला पाप हरणारी एकादशी देखील म्हटले जाते. धार्मिक मान्यतेनुसार जर आपण पूर्ण श्रद्धेने आणि भक्तीने हे व्रत केले आणि पश्चातापाच्या भावनेने भगवानांकडे आपण पापांच्या समाप्तीसाठी प्रार्थना केली, तर भविष्यामध्ये कुठल्याही चुकीचं काम न करण्याची भावना आपण ठेवली तर भगवान त्या सर्व व्यक्तींची मनोकामना पूर्ण करत असतात आणि आपल्याला त्या सगळ्या पापातून मुक्ती भेटत असते. आणि या दिवशी आपल्याला तन मन शुद्ध ठेवून गीतेचे पठण देखील करायचे आहे आणि दान पुण्य करायचे आहे. व्रताच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आहे आणि स्नान वगैरे झाल्यानंतर व्रताचा आपल्याला संकल्प करायचा आहे. यानंतर गणेशाचे ध्यान करायचे आहे. भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर ती स्थापित करायची आहे आणि धूप, दीप, चंदन, फुले, फळे, कपडे, नैवेद्य आणि दक्षिणा सर्व आपल्याला यामध्ये ठेवायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला पापमोचनी व्रताची कथा देखील वाचायची आहे आणि त्यानंतर मग आपल्याला आरती करायची असते आणि शक्य झाले तर रात्री जागरण करून आपल्याला भजन कीर्तन करायचे आहे. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीला गरजूंना, ब्राह्मणांना जेवण खाऊ घाला, दान दक्षिणा द्या, मग आपलं व्रत सोडा. अशा प्रकारे आपल्याला पापमोचनी एकादशी करायची असते. आणि त्यासोबत आपल्याला एक खूप सुंदर अशी सेवा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ती सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदेल. इथे जी मी तुम्हाला ही सेवा सांगत आहे तर ही तुम्हाला प्रत्येक एकादशीला करायची आहे. अशा प्रकारे ही सेवा केल्याने मनुष्याचे जीवन अगदी बदलून जाते, सुख समृद्धीने घर भरून जात असते. इतकंच नाही तर पितृ सुद्धा आपले प्रसन्न होऊन आपल्याला यशस्वी होण्याचे आणि प्रत्येक पापातून मुक्त होण्यासाठी आशीर्वाद देत असतात. या व्रताने अशा प्रकारच्या सेवा केल्याने मनुष्य प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत जातो आणि जीवनातले त्याचे सगळे कष्ट दूर होत असतात. तर चला मग आपण कशा प्रकारे ही सेवा करायची तेच जाणून घेऊया. तर आपल्याला एकादशीच्या दिवशी एका पाटावर पिवळे किंवा लाल वस्त्र अंथरायचे आहे आणि त्यावर आपल्याला भगवान विष्णूंची मूर्ती स्थापना करायची आहे. जे आपल्या देवघरामध्ये बालगोपाल असतात, लड्डू गोपाल, त्यांना तिथे आपल्याला ठेवायचे आहे आणि आपल्याला सहस्रार्चन करायचे आहे खडीसाखर घेऊन. तर सहस्रार्चन म्हणजे जे आपले विष्णूंचे 1008 नाव असतात तर ते आपल्याला घेऊन खडीसाखर त्यांना अर्पण करत जायची आहे. हे सहस्रार्चन तुम्ही खडीसाखर किंवा कोणतेही ड्रायफ्रूट, किशमिश असू द्या, काजू असू द्या, बदाम असू द्या, यांनी देखील करू शकतात. आणि हे सहस्रार्चन म्हणजे 1008 नाव घेऊन जे आपण खडीसाखर अर्पण करतो ते झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे आणि अर्चन केलेली खडीसाखर आहे तीच प्रसाद म्हणून आपल्याला सगळ्यांना द्यायची आहे. ही भगवान विष्णूंची अतिशय उच्च कोटीची अतिशय प्रिय ही सेवा आहे. तर ही सेवा केल्याने अशा प्रकारे भगवान विष्णू अतिशय प्रसन्न होऊन आपल्याला त्यांची कृपा प्राप्त होत असते आणि ते आपल्याला सर्व ठिकाणी यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत असतात आणि आपल्या जीवनातील सर्व संकटे, अडचणी यामुळे दूर होत असतात. आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओतली माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा
आणि व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. पुन्हा भेटूया अशा नवीन छानशा माहितीसोबत, व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ.